परभणी में सावित्रीबाई फुले की 11 फुट ऊंची प्रतिमा का भव्य अनावरण। राज्य के मंत्री अतुल सावे सहित कई गणमान्य लोग उपस्थित रहे। परभणी शहर के महात्मा ज्योतिबा फुले चौक में आज क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले की 11 फुट ऊंची पूर्णाकृति प्रतिमा का भव्य अनावरण किया गया। यह अनावरण समारोह जिला परिषद की नई इमारत के पास स्थित महात्मा फुले की प्रतिमा के समीप आयोजित किया गया। इस महत्वपूर्ण अवसर पर राज्य के मंत्री अतुल सावे, परभणी की पालक मंत्री मेघना बोर्डीकर, वरिष्ठ ओबीसी नेता छगन भुजबल की प्रमुख उपस्थिति रही। कार्यक्रम में बड़ी संख्या में गणमान्य व्यक्तियों और आम नागरिकों ने हिस्सा लिया। अनावरण समारोह में विधायक राजेश विटेकर, विधायक डॉक्टर रत्नाकर गुट्टे, विधायक डॉक्टर राहुल पाटिल एवं पूर्व विधायक बाबाजानी दुर्रानी, सुरेश वरपुडकर सहित कई राजनीतिक और प्रशासनिक अधिकारी मौजूद रहे। कार्यक्रम में समाज सुधारक सावित्रीबाई फुले के योगदान को याद किया गया और उनके विचारों को आगे बढ़ाने का संकल्प लिया गया। इस दौरान वक्ताओं ने सावित्रीबाई फुले के शिक्षा और महिला सशक्तिकरण के क्षेत्र में किए गए अतुलनीय कार्यों को रेखांकित किया। इस अनावरण समारोह में स्थानीय नागरिकों ने भी बढ़ चढ़कर भाग लिया और सावित्रीबाई फुले को श्रद्धांजलि अर्पित की। समारोह ने सामाजिक न्याय और समानता के मूल्यों को फिर से उजागर किया और समाज के हर वर्ग के लिए प्रेरणा का कार्य किया। वंदे भारत न्यूज से राहुल वाहुल्ले की ब्यूरो रिपोर्ट। दिनानिमित्त इथं फळ वाटप करण्यात आले, काय सांगाल? सर्वात अगोदर तर जागतिक महिला दिनानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आणि जागतिक महिला दिन आम्ही गेल्या 10 वर्षापासून विकल्प फाउंडेशन या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये करते। तर त्यामध्ये आम्ही असं समजतो की जी जन्म देणारी माता आहे ती सगळ्यात मोठं काम आणि सर्वात ग्रेट ती माता असते आणि म्हणून आम्ही सर्वप्रथम तिला मान देतो आणि आम्ही त्यांचा या ठिकाणी सत्कार करतो। सत्कारामध्ये आम्ही तिला काही गिफ्ट देतो आणि बाळाला काही गिफ्ट आणि थोडंसं काही खाऊचं साहित्य असतं। शांती जर्मनी संदर्भात आपण काय सांगू? शांती जर्मनी ही एक जर्मनीला असते, परंतु तिचा जन्म परभणीलाच झालेला आहे 74 मध्ये आणि ती ॲडॉप्शनमध्ये जर्मनीला गेली, परंतु ती सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सापडलेली चाइल्ड आहे आणि म्हणून आम्ही ती जेव्हा इथे सुरुवात झाला आमचा शांती प्रोजेक्टला, तर तेव्हा आम्ही सुरुवातीला तिलाच म्हणजे ती कशी या सिव्हिल हॉस्पिटलमुळे जगली आणि ती कशी या आता पूर्ण जगामध्ये वावरत आहे तो उद्देश आम्ही समोर ठेवून मग त्या दिवशी जागतिक महिला दिनाचा हा कार्यक्रम आम्ही करत असतो। जागतिक महिला दिवस आहे, या संदर्भात तुम्ही महिलांसाठी जसं की आता डॉक्टर आहे, कर्मचारी आहे, त्यांच्यासाठी काही योजना यांच्यासाठी काय सरकारनं मागणी? मला असं वाटतं की जागतिक महिला दिनानिमित्त केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी जो वार्षिक आढावा सादर केला पाहिजे महिला दिनानिमित्त की किती महिलांचे बालविवाह झाले, किती महिलांवर अत्याचार झाले आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या या महाराष्ट्रामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये सर्वात अधिक बालविवाह हा होत असतो। म्हणून या संदर्भात सरकारनेच आपल्याला महिलांना हा आढावा सादर केला पाहिजे की किती अत्याचार झाले, किती महिलांवर म्हणजे बालविवाह झाले हा त्यांनी सादर केला पाहिजे। मॅडम काय वाटतं आजच्या जगात महिला सुरक्षित आहेत? मानसिक घटना सुरक्षिततेचे तर बऱ्याच योजना वगैरे आहेत, परंतु मला वाटत नाही की महिला खऱ्या अर्थाने सुरक्षित आहे। तर ते सुरक्षिततेसाठी आपण महिलांचेच प्रोग्राम घेतो, तर ते पुरुषांचे पण प्रोग्राम घेतले पाहिजे म्हणजे महिला अधिक सुरक्षित होतील। नमस्कार, मी डॉक्टर सारिका बडे, ॲडिशनल सिव्हिल सर्जन, जिल्हा रुग्णालय परभणी। आज वुमेन्स हॉस्पिटल परभणीमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त अतिशय सुंदर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। यामध्ये सर्व अतिउत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला। खरं पाहिलं तर निसर्गाने महिलांना अतिशय सशक्त बनवलेलंच आहे, परत स्त्रियांनी आपल्या शक्तीला परत ओळखण्याची गरज आहे, स्वतःकडे काळजी घेण्याची गरज आहे। माता जिजाऊ झालं, राणी लक्ष्मीबाई झालं, सावित्रीबाई फुले झालं, कल्पना चावला झालं, या सर्वांनी दाखवून दिलेलं आहे की स्त्रिया ह्या कोणत्या क्षेत्रामध्ये कमी नाही आहेत। आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्रिया काम करत आहेत। तर परत एकदा सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। जागतिक महिला दिवस आज साजरा आहे आणि यामध्ये तुम्ही डॉक्टरना कर्मचाऱ्यांना काही नवीन योजना शासनातर्फे तर स्त्रियांचं किंवा सर्व पेशंटसाठी स्क्रीनिंग प्रोग्राम्स तर चालूच आहेत, पण जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही
स्त्रियांचं कॅन्सर स्क्रीनिंग अवेअरनेस प्रोग्राम आम्ही चालू केलेला आहे. स्तनांचे आजार म्हणतील किंवा सर्वायकल कॅन्सरचे आजार म्हणाल किंवा थायरॉईडच्या ज्या गोष्टी आहेत याबद्दल तपासणी शिबिर आम्ही आयोजित केलेलं आहे. तसंच महिलांचं रक्त तपासणी शिबिर आणि सर्वरोग निदान शिबिर आम्ही आयोजित केलेलं आहे. थँक्यू.